नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पुनश्च हरिओम असं म्हणतो ना आपण, किंवा ये रे माझ्या मागल्या ताकण्या चांगल्या. तशापैकी कालचा एकच दिवस मार्केट पूर्णपणे तेजीत राहिलं, तेजीत बंदही झालं. आज तसं झालं नाही. जवळजवळ अख्खा वेळ मार्केट मंदीत राहिलं असं म्हटलं तरी चालेल. बरेचसे रिझल्ट आले. रिझल्ट काही वाईट नव्हते आज, पण मार्केट मंदीत होतं. त्याच्यामध्ये एक गोष्ट आज महत्त्वाची झाली की सेबी एक्सचेंज काही सुधारणा करते आहे. म्हणजे ज्या एक्सपायरीज खूप होत आहेत त्या एक्सपायरीची संख्या कमी केली जाईल. 15 दिवसांनी एक एक्सपायरी असेल. त्यामुळं एकंदरीतच पाहता व्हॉल्यूम कमी होईल. व्हॉल्यूम कमी झाले की आपोआप मिळकत कमी होईल. STTच्या संबंधातही काही नियम केले जाणार आहेत. तर त्यामुळे कॅपिटल मार्केटच्या संबंधातले शेअर्सवर परिणाम होईल. तर BSEचा शेअर आज जवळजवळ 100 ते 125 रुपये मंदीत होता. सिप्लाच्या बंगलोर मॅन्युफॅक्चरिंग युनिटला US FDA कडून व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड असा रिमार्क मिळाला. सकाळी सांगितल्याप्रमाणे पेटीएममध्ये 2.9% स्टेकमध्ये ब्लॉक डील झालं. 1.86 कोटी शेअर्समध्ये हे डील झालं. 4,800 कोटी रुपये. जिओ ब्लॅकरॉक यांनी 5 नवीन फंडासाठी NFO लॉन्च केले. 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत हे NFO सुरू राहते. आज आदित्य इन्फोटेकचं लिस्टिंग झालं. ते आदित्य इन्फोटेकचं लिस्टिंग खूप छान झालं. नॅशनल स्टॉक एक्सचेंजला किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 1018ला झालं, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजला 1015ला लिस्टिंग झालं. लोकांना 400 रुपये प्रॉफिट झाला लिस्टिंगच्या दिवशी. TCSनी वेदरफोर्ड इंटरनॅशनल यांच्याबरोबर AI ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला. सर्व्हिसेस PMI 60.5 झाला. पूर्वी हा 60.4 होता. तर कंपोजिट PMI 61.1 एवढा झाला. पूर्वी हा 61 एवढा होता. लक्ष्मी इंडिया फायनान्स याचं लिस्टिंग झालं, पण हे डिस्काउंटवर झालं. लक्ष्मी इंडिया फायनान्स 158 रुपयाला दिला होता आणि त्याचं लिस्टिंग मात्र बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 136 रुपयाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 137 रुपये 52 पैशाला झालं. आणि आदित्य इन्फोटेक मात्र दिला 675 रुपयाला आणि लिस्टिंग झालं 1015ला. त्यामुळे आदित्य इन्फोटेकमध्ये सगळ्यांना चांगला फायदा मिळाला. अलेम्बिक फार्माचं प्रॉफिट वाढलं, उत्पन्न मार्जिन सगळंच वाढलं. नेव्ही आणि आर्मी दोघेही ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाईलची ऑर्डर देण्याच्या तयारीत आहेत. एरिस लाईफ सायन्सचा रिझल्ट लागला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. एक्साईडचा पण रिझल्ट चांगला लागला. तिन्ही गोष्टी वाढल्या. अडाणी पोर्टचं मात्र मार्जिन कमी झालं. प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढलं. एव्हरेडी
प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. MTAR टेक्नॉलॉजी यांचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या. पण बर्जर पेंटचा मात्र मार्जिन कमी झालं, प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. तेगा इंडस्ट्रीचं पण प्रॉफिट आणि मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. कीस्टोन रिॲलिटी म्हणजे रुस्तमजी, त्यांच्या तिन्ही गोष्टी कमी झाल्या, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन. कॅस्ट्रॉल CASTROL यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, रिझल्ट चांगला आला. त्यांनी ₹3.5 एवढा डिव्हिडंड दिला. जिंदाल सॉ प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन कमी झालं. गोकुळदास एक्सपोर्ट रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्या गोष्टी वाढल्या. गुजरात फ्लोरोचाही रिझल्ट चांगला आला, तिन्ही गोष्टी वाढल्या. BLS इंटरनॅशनल यांचंही प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. पण इलेक्ट्रॉनिक्स मार्टचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्या गोष्टी कमी झाल्या. अनूप इंजिनिअरिंग ANOOP अनूप इंजिनिअरिंग यांचा रिझल्ट चांगला आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. KPI ग्रीन यांचं मार्जिन कमी झालं, प्रॉफिट आणि रेव्हेन्यू वाढलं. ग्लँड फार्मा प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आणि चांगलं गॅपनी वाढलं, त्यामुळे रिझल्ट चांगला आहे. डिक्सननी स्मार्ट फॅक्टरी सर्व्हिसेस आणि ऑटोमेशनसाठी टेक महिंद्राबरोबर करार केला. आणि TCSनी वेदरफोर्डबरोबर इंटरनॅशनल AI ट्रान्सफॉर्मेशनसाठी करार केला. पण आज मार्केट मंदीत होतं, तर आपण बघूया उद्या काय काय होत आहे आणि मार्केट कसं या सगळ्या रिझल्टला रिस्पॉन्ड देत आहे ते. आणि मी उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेनच. ज्या ज्या बातम्या आहेत त्या 3:30 वाजल्यानंतर जे रिझल्ट लागून गेलेत ते सगळे उद्या सकाळच्या व्हिडिओत सांगितले जातील. नमस्ते.